नमस्कार मित्रमंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? मी तुमची रूपाताई पुन्हा एकदा घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक गमतीदार गोष्ट। आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे वाढदिवसाची गंमत। ताई, मी माझ्या वाढदिवसाला माझ्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत खूप धमाल करतो। अरे वा, अशीच एक गंमत आज जंगलामध्ये होणार आहे। वाह ताई! चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया। एका जंगलामध्ये एका माकडाची आणि पोपटाची खूप जिवलग मैत्री असते। एक दिवस माकडाला काही करमतच नव्हते, म्हणून तो त्याच्या मित्राकडे जातो। माकड दादाला बघून पोपट म्हणाले, काय माकड दादा, आज कुठे निघाले? माकड म्हणाले, अरे, मी तुझ्याचकडे आलोय। चल ना रे, आपण खेळूया। पोपट म्हणाले, अरे, पण मी तर शहरात चाललोय। त्यावर माकड दादाला खूप आनंद होतो आणि तो पोपट दादाला म्हणतो, काय? शहरात? हुप हुप, मला पण यायचंय तुझ्याबरोबर। चल, जाऊयात। दोघेही शहरात येऊन पोहोचतात। शहरातील ती लोकांची रस्त्याने चालणारी गर्दी, रुळावरून धावणारी जुगजुग गाडी, उंच आकाशात उडणारे ते विमान, बागेमध्ये एकमेकांमागे धावणारी ती मुले, ही सर्व गंमत बघून माकडाला खूप आनंद होत होता। शहरात येण्याचा हा त्याचा पहिलाच अनुभव होता। फिरता फिरता आता सूर्य बुडण्याच्या दिशेने आला होता। सूर्यास्ताकडे नजर जाताच पोपट घाईघाईने माकडाला म्हणते, अरे, चल आपण जंगलात जाऊया। आता अंधार पडेल थोड्याच वेळात। पण माकड काही त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही। माकडाचे लक्ष समोर बगीच्यामध्ये चाललेल्या वाढदिवसाकडे असते। तो एकटक तो वाढदिवस बघत असतो। पोपट त्याला गदागदा हलवत विचारते, अरे चल, आपल्याला जायचं आहे ना? त्यावर माकड म्हणते, अरे, समोर ते काय चालू आहे? पोपट त्याला म्हणतो, अरे, त्याला वाढदिवस म्हणतात। काय? वाढदिवस म्हणजे काय असतं? पोपट त्याला सांगू लागतो, ज्या दिवशी आपण जन्माला आलो त्या दिवसाला वाढदिवस असे म्हणतात आणि वर्षातल्या एका दिवसात हे लोक त्या दिवसाचा आनंद घेतात। मग माकड हट्ट करू लागते, मला पण माझा वाढदिवस करायचा आहे। मिठू मिठू, अरे वाढदिवसच ना, चल मग आपण आपल्या जंगलात करूया। त्यावर माकडाला खूप आनंद होतो आणि ते दोघेही जंगलात जातात। जंगलात गेल्यानंतर घाईघाईने माकड सिंहाकडे जाते आणि सिंहाला सांगते, राजे, आज आम्ही शहरात गेलो होतो आणि तेव्हा मी बघितलं एका ठिकाणी खूप छान सजावट केलेली होती आणि बरीच मंडळी एकत्र आलेली होती। खूप मज्जा करत होते ते लोक। ते बघून मला खरंच खूप आवडलं। मला पण माझा असाच वाढदिवस साजरा करायचा आहे। त्यावर सिंह म्हणतो, अरे, वाढदिवस ना, करूयात की मग। आता सर्व प्राण्यांना बोलवा आणि उद्याच्या या नियोजनाविषयी त्यांना सांगा। माकड दादाला खूप आनंद होतो। तो आनंदाच्या भरात नाचू लागतो। संध्याकाळी सर्व प्राणी जमतात। काजवे लाईटीप्रमाणे लखलख करून सजावटीचे काम करतात। झाडं त्यांच्या पाना फुलांच्या सडा घालतात। कोकिळा त्याच्या मधुर आवाजात गाणं गाते। माकडासाठी सर्वजण जे जमेल ते करत होते। सिंहाने माकडासाठी वेलींची व फुलांचा मुकुट बनवून आणला होता। पपई आणि इतर फळांचा वापर करून मोठ्या प्रमाणात फळं एकत्र करून केक म्हणून कापण्यात आला। अशा प्रकारे माकडाचा वाढदिवस अगदी मोठ्या थाटात साजरा करण्यात येतो। माकडाला शेवटी खूप रडू येते, कारण त्याने जसा वाढदिवस बघितला होता त्यापेक्षाही छान पद्धतीने जंगलामध्ये त्याच्या मित्रांनी त्याचा वाढदिवस साजरा केला। त्या दिवसानंतर जंगलामध्ये प्रत्येक प्राण्याचा वाढदिवस साजरा करण्यात येऊ लागला। काय मग, आवडली का गोष्ट? आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका। थँक्यू।